ओके. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर बघत होतो. तर त्यामध्येच नेक्स्ट पॉइंट रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. ओके. तर बघा काय रिलेशनशिप आहे एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम मध्ये. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. Physical, chemical, and biological factors affecting the living organisms in any possible way is collectively called as environment. तर मग फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल जे फॅक्टर्स आहेत जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला अफेक्ट करतात, या सर्वांना कलेक्टिव्हली एन्व्हायरमेंट असं म्हणतात. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपल्या सभोवतालची परिस्थिती, आपल्या सभोवताली जे काही आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंट. It includes many biotic, abiotic, natural and artificial factors. तर एन्व्हायरमेंट मध्ये काही बायोटिक फॅक्टर्स येतात, अबायोटिक फॅक्टर्स येतात, नॅचरल किंवा मग आर्टिफिशियल, हे सगळे फॅक्टर्स एन्व्हायरमेंट मध्ये येतात. देर आर टू मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. दोन टाइपचं एन्व्हायरमेंट आहे बघा. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट जे की नॅचरली प्रेझेंट आहे, आणि जे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे म्हणजे जे की मॅनमेड एन्व्हायरमेंट आहे, ह्युमन्सने बनवलेलं. असे एन्व्हायरमेंटचे दोन टाइप आहेत, नॅचरल अँड मॅनमेड, आर्टिफिशियल. तर बघा, नॅचरल एन्व्हायरमेंट कंसिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट्स. तर नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जे की नेचरमध्ये सगळं काही प्रेझेंट आहे ते सगळं काही नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये येतं, जसं की एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हे सगळं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये येतं. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. तर बघा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये इंटरॅक्शन, त्यांची रिलेशनशिप चालूच राहते. देअर इंटरॅक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट. Artificial environment is also affecting the natural environment directly or indirectly. जे की man-made environment आहे, artificial environment आहे, ते natural environment ला देखील affect करतं. म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट मध्ये जसं की मॅनमेड म्हणजे ह्युमन्सनं बनवलेलं एन्व्हायरमेंट, जसं की फॉर एक्झाम्पल ग्रीन हाऊसेस, ॲक्वेरियम, झूज, हे जे आहेत हे सगळे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट मध्ये येतात. की नॅचरल एन्व्हायरमेंट मधून काही प्राण्यांना वेगळं करून एका विशिष्ट जागी एका कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये आणून ठेवले, याला आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणतात. तर झू, ॲक्वेरियम हे सगळे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचे एक्झाम्पल आहेत. बेसिकली एन्व्हायरमेंट कंसिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. आपण बघितलं की एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात, म्हणजे जैविक आणि अजैविक फॅक्टर्स. दी सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकोलॉजी. तर इथे इकोलॉजीची व्याख्या दिली आहे. तर बघा, इकोलॉजी म्हणजे काय, सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. नंतर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सच्या इंटरॅक्शनची स्टडी म्हणजेच काय, तर इकोलॉजी. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकोलॉजी इज कॉल्ड ॲन इकोसिस्टीम. तर इकोलॉजीचं फंक्शनल युनिट काय आहे, इकोसिस्टीम, हे लक्षात ठेवा. इकोसिस्टीम हे इकोलॉजीचं फंक्शनल युनिट आहे. तर इकोसिस्टीम म्हणजे काय, तर एक कम्युनिटी जी की सभोवतालच्या एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करते, त्यालाच इकोसिस्टीम म्हणतात. Environment consists of many ecosystems. We have studied some ecosystems in earlier cases.
एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे इकोसिस्टीम प्रेझेंट असतात, लाईक प्लांट इकोसिस्टीम, फॉरेस्ट इकोसिस्टीम, पॉन्ड इकोसिस्टीम. Okay, a small pond is an ecosystem, whereas the earth is largest ecosystem. तर बघा, पॉन्ड ही एक स्मॉलेस्ट इकोसिस्टीम आहे आणि अर्थ ही एक लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे. तर पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये काय येतं, aquatic वीड्स, फायटोप्लॅन्क्टॉन, झूप्लॅन्क्टॉन, फिशेस, हे सर्व पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये येतात. आणि अर्थ अर्थ ही लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे. तर अर्थ या इकोसिस्टीम मध्ये बाकीच्या सर्व छोट्या छोट्या ज्या इकोसिस्टीम आहेत, जसं की फॉरेस्ट, पॉन्ड, या सगळ्या अर्थ या इकोसिस्टीम मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the इकोसिस्टीम. तर बघा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आणि त्यांचं एन्व्हायरमेंट हे सगळं इकोसिस्टीमचाच भाग आहे. Which cycles are operated in environment? What is their importance? तर environment मध्ये काही cycles available आहेत, ते बघू आपण पुढे. Environmental balance is maintained through continuous operation of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycles like nitrogen cycle, oxygen cycle, its. तर बघा, एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवण्यासाठी काही सायकल्स एन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल आहेत, जसं की वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल. गॅसियस सायकल मध्ये काय येतात, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, इट्स. आता या सगळ्या सायकल्स आपण डिटेल नंतर पाहणार आहोत. तर एवढं लक्षात ठेवा की सायकल्स कोणकोणत्या आहेत: वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, आणि यामध्ये एक फॉस्फरस सायकल पण येते. Environmental balance is also maintained due to various food chains of ecosystem. तर एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवण्यासाठी काही फूड चेन्स पण असतात, जसं की आपण मागे प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं की पॅडी फील्ड मध्ये ग्रास हॉपर्स प्रेझेंट आहेत, जे की त्या पॅडी फील्डवर अटॅक करतात आणि त्यांना खाण्यासाठी तिथे फ्रॉग प्रेझेंट आहेत. फ्रॉगला खाण्यासाठी तिथे स्नेक्स प्रेझेंट आहेत. तर ही एक काय झाली, फूड चेन तयार झाली की ग्रास हॉपरला फ्रॉग खातात, फ्रॉगला स्नेक्स खातात, ज्यामुळे एन्व्हायरमेंट मध्ये त्यांची संख्या मेंटेन राहते, एन्व्हायरमेंट बॅलन्स राहतं. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. तर ह्युमनचं एक्झिस्टन्स नेचरच्या एक्झिस्टन्स शिवाय इम्पॉसिबल आहे असं म्हटलं आहे. तर बघा, नेचरमध्ये आपल्याला काय काय भेटतं, आपल्या मूलभूत गरजा जसं की अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्याला नेचरकडून भेटतात. जर याच नसतील तर ह्युमन एक्झिस्ट करू शकतील का? तर नाही. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आता ही ह्युमनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नेचरला प्रिझर्व करायचं, त्याचं बॅलन्स डिस्टर्ब नाही करायचं. It is said that we have got this earth planet on lease from our future generation and not as an ancestral property from our ancestors. तर ही जे नेचर आहे, तर ते आपल्या अन्सेस्टरची प्रॉपर्टी आहे का, आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी आहे का? नाही. की जेणेकरून आपण सगळे खर्च करून टाकतो, त्याचा सगळा उपयोग करून टाकतो आणि आपल्या नेक्स्ट जनरेशनना त्याचा काहीच उपयोग होणार नाही, आपल्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत ते राहणारच नाही, असं आपण करू शकत नाही. आपल्या फ्युचर जनरेशनसाठी देखील आपल्याला त्याला प्रिझर्व करून ठेवायचं आहे. कशाला? नेचरला. Hence we should not forget to conserve it for ourselves and for future generation. त्यामुळेच आपल्याला आपल्या नेचरला कन्झर्व करायचं, त्याचं संवर्धन करायचं की ते आपल्या फ्युचर जनरेशन पर्यंत पोहोचवायचे. त्यांना देखील नेचरची आवश्यकता आहे. तर बघा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन.
पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं? विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ? What will happen if number of consumers in environment goes on increasing gradually? तर एन्व्हायरमेंटवर कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात आपण बघितलं, काही नॅचरल फॅक्टर्स आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स. त्यानंतर व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली? जर कन्झ्युमरची संख्या वाढली तर काय होईल? प्रोड्युसरची संख्या कमी होईल आणि हळूहळू कन्झ्युमर्सला खाण्यासाठी, जगण्यासाठी प्रोड्युसर्स म्हणजे त्यांचं अन्न मिळणार नाही, मग त्यांची देखील संख्या ग्रॅज्युअली कमी होऊन जाईल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम? काय होईल जर नदीच्या काठावर इंडस्ट्री उभी केली तर त्या इंडस्ट्रीमुळे फॉर एक्झाम्पल वॉटर पोल्युशन होईल. When some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment. ओके, काही नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स एन्व्हायरमेंटला पोल्युटेड करू शकतात, ज्यामुळे एन्व्हायरमेंटला एन्व्हायरमेंटचं इम्बॅलन्स होऊन जाईल. इट क्रिएट्स इम्बॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स. तर काय होईल की एन्व्हायरमेंटमध्ये इम्बॅलन्स होऊन जाईल, मग यामुळेच बायोटिक फॅक्टर्सला देखील हानी पोहोचेल. तर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. नॅचरल फॅक्टर्स मध्ये काय येईल? अर्थक्वेक्स, जसं की भूकंप, सुनामी, पूर, हे सगळं नॅचरल फॅक्टर्स मध्ये येईल. मॅनमेड फॅक्टर्स मध्ये डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडं तोडणे, तर हे मॅनमेड फॅक्टर्स मध्ये येईल. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. Environmental pollution is one of those main factors. तर बघा, काही नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉब्लेम होतील. तर कसे प्रॉब्लेम होतील? एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होईल, एन्व्हायरमेंट प्रदूषित होईल. जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. तर बघा, एखाद्या गोष्टीमध्ये काही कंटॅमिनेट आली म्हणजे काही भेसळ झाली, काही हानिकारक वस्तू, हानिकारक गोष्टी मिसळल्या गेल्या, तर त्याला पोल्युशन असे म्हणतात, त्याचं प्रदूषण होतं. अननेसेसरी and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. तर बघा, एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय? तर काही अननेसेसरी आणि अनएक्सेप्टेबल चेंजेस जे की एन्व्हायरमेंटमध्ये घडून येतील. कशामुळे? काही नॅचरल इव्हेंट्समुळे, तर कधी ह्युमनच्या ऍक्टिव्हिटीजमुळे. तर यालाच काय म्हणतात? एन्व्हायरमेंटचं पोल्युशन. दॅट इज डायरेक्ट or indirect changes in physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other living beings is environmental pollution. तर काही डायरेक्ट किंवा मग काही इनडायरेक्ट चेंजेस कशात? फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज मध्ये. फिजिकल म्हणजे काय? तर सॉइल, वॉटर, एअर मध्ये समजा गाड्यांची संख्या वाढली आणि त्या गाड्यांच्या धुरामुळे एअर पोल्युशन झालं, तर हे हार्मफुल असेल. कोणासाठी? ह्युमन्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी, ते आपल्यासाठीच हार्मफुल असेल. Various reasons like population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for environmental pollution.
आता एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी काही गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत, जसं की पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या वाढीमुळे, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्रीजची वाढ होत आहे. त्याच्यामुळे काही इंडस्ट्रीज मधले घाण पाणी, केमिकल युक्त पाणी जे की रिव्हरमध्ये सोडण्यात येते आणि वॉटरचं पोल्युशन होतं, किंवा मग त्याच्या धुरामुळे एअरचं पोल्युशन होतं. अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेसचा अतिवापर केल्यामुळे, डिफॉरेस्टेशन, झाडं तोडल्यामुळे, अँड अनप्लॅन अर्बनायझेशन आणि शहरीकरणामुळे. शहरीकरणासाठी काय करतील, की एखादा भाग आहे तिथे खूप सारे झाडं आहेत, तर झाडं तोडतील. तिथं बिल्डिंग बांधण्यासाठी झाडं तोडण्यात येतील. मग काय होईल, की ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे एअर पोल्युशन होईल. असं जे काय हे सर्व फॅक्टर जे आहेत ते एन्व्हायरमेंटलच्या पोल्युशनसाठी कारणीभूत आहे. विच आर दी टाइप्स ऑफ पोल्युशन. तर पोल्युशनचे टाइप्स कोणते आहेत? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. इट्स व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन. तर नॅचरल पोल्युशन कशामुळे होईल? काही नॅचरल कॅलॅमिटीज आल्यामुळे, पूर आल्यामुळे किंवा भूकंप झाल्यामुळे हे देखील एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होईल. आर्टिफिशियल पोल्युशन कशामुळे होईल? गाड्यांची संख्या, लोकसंख्या, अर्बनायझेशन या सगळ्यामुळे आर्टिफिशियल पोल्युशन होईल. Pollution is a broad concept. Various types of pollutions like that of air, water, sound, soil, thermal, light pollution occur around us. तर बघा, पोल्युशनचे टाइप्स इथे दिलेले आहेत. एअर, वॉटर, साऊंड, सॉइल, थर्मल म्हणजे टेम्परेचर, लाईट, इतके सगळे पोल्युशनचे टाइप्स आहेत. Ultimate adverse effect of all these is on existence of all living organisms, and out of these environmental conservation has become the need of our. तर बघा, या सर्व पोल्युशन्समुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सलाच हार्म होईल, आपल्यालाच हार्म होईल. त्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटचं संवर्धन करायचं आहे आणि या पोल्युशनला थांबवायचं आहे. ओके, तर आज आपण बघितले पोल्युशनचे टाइप्स, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करतात, जसं की नॅचरल फॅक्टर्स आणि मॅन-मेड फॅक्टर्स, आर्टिफिशियल फॅक्टर्स. इकोसिस्टीम म्हणजे काय ते देखील आपण बघितलं. ते कम्युनिटी आणि त्याच्या सभोवतालचं एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, इकोसिस्टीम. इकोलॉजी म्हणजे काय, तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सच्या इंटरॅक्शनची स्टडी म्हणजेच इकोलॉजी. आणि इकोलॉजीचं फंक्शनल युनिट काय आहे, तर इकोसिस्टीम. ओके, तर हिअर वी स्टॉप. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.